हरामाचा पैसा पाहिजे होता म्हणून खासदार तिकडे गेला. किती गद्दारी करा, तुमच्या उरावर भगवा रोवल्याशिवाय राहणार नाही. धाराशिवच्या सभेतून उद्धव ठाकरेंची टीका. मोदींनी सांगितलं सोनं खरेदी करू नका, खासदार खरेदी करा, असाही हल्लाबोल. ओमराजे निंबाळकर यांनी पवनराजे मल्टीस्टेटमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. भ्रष्टाचाराच्या ईडी चौकशीला घाबरून डरपोक पळून गेला. धाराशिवमधून संजय राऊतांचा हल्लाबोल. काहीही झालं तरी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. आमदार कैलास पाटील यांची धाराशिवच्या सभेत ग्वाही. निष्ठा बोलून दाखवायची नसते तर करून दाखवायची असते, असंही वक्तव्य. तर असा निष्ठावंत आमदार उद्धव ठाकरेंसोबत आहे राऊतांचं वक्तव्य. विमान प्रवासावेळी फडणवीसांची हतबलता दिसली. फडणवीस दिल्लीत येतील म्हणून भाजपमधूनच त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र सुरू आहे का? भाजपमधील अंतर्गत गटबाजीवरून सवाल. ठाकरे आधी म्हणायचे एकतर तू राहशील नाहीतर मी. मात्र आता उद्धव ठाकरेंना फडणवीसांवर पुतना मावशीचं प्रेम आलंय. उपमुख्यमंत्री शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंना माझी हतबलता कुठे दिसली? फडणवीसांचा सवाल. तर मी मनुष्य असल्यानं माझे पंख छाटण्याचा विषयच नाही. फडणवीसांचं मुश्किल उत्तर. तर ठाकरेंच्या शेजारी बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या. विमान प्रवासात योगायोगानं एकत्र आलो. ठाकरेंसोबतच्या विमान प्रवासावर फडणवीसांची प्रतिक्रिया. वाघाचं कातडं पांघरलेला तो गद्दार निघाला. विकास करणारे खासगी विमानात बसून बदाम खातात. परभणीतून उद्धव ठाकरेंची संजय जाधवांवर टीका. अनेक आंडू पांडू बंडू आले गेले, आम्हाला आव्हान देऊ नका. फक्त चापटी नाही तुला तोडवणार. संजय राऊतांचा फुटीर खासदार संजय जाधव यांना इशारा. विमानात दारू नेता येते का? संजय राऊतांकडून वारकऱ्यांचा अपमान. खासदार संजय जाधवांचा राऊतांवर पलटवार. संजय राऊत बेईमान माणूस. उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवण्यास कारणीभूत, असाही हल्लाबोल. आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. तुम्हाला रामाच्या नावानं लुटालूट करण्याचं दुकान उघडायचं होतं. राम मंदिर लुटणारी बाबर जनता पार्टी आली आहे. हिंदुत्वाशी गद्दारी करून बाबरची औलाद राम मंदिर लुटते. उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका. ज्योती वाघमारेंकडून अप्रत्यक्षपणे शिंदे आणि फडणवीसांची राम लक्ष्मणाशी तुलना. रावणाचा वध करताना रामाला लक्ष्मणाची साथ लागतेच. खासदार फुटीवरून ज्योती वाघमारेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी परभणीत फुटीर खासदार संजय जाधव यांच्याकडून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. विनापरवानगी पुतळा बसवल्यानं आमदार सईद खान यांच्यावर कारवाईची शक्यता. परभणीत महापौर मुस्लिम असला तरी तो आमचा शिवसैनिक. त्यावेळी मुस्लिम महापौर म्हणून आमच्यावर टीका केली. आता शिंदेंचा विधान परिषदेचा आमदार कोण आहे? परभणीतील सभेत उद्धव ठाकरेंचा शिंदे सेनेला सवाल. टीकाकारांना कामातून उत्तर देणार. ओमराजे निंबाळकर यांचं वक्तव्य. ठाकरेंबद्दल मनात कायम आदर. ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया. फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर अजूनही ठाकरे पिता पुत्रांच्या फॉलोअर्समध्ये. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही सोशल मीडियावर फॉलो कायम. बीडच्या परळीत उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत. परभणीतील दौऱ्यानंतर धाराशिवकडे जाताना परळीत जेसीबीतून फुलं उधळले. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात ठाकरेंचा दौरा. मवियाच्या बैठकीला 24 आमदार गैरहजर होते. मवियाच्या नेतृत्वावर आमदार नाराज. उदय सामंत यांचं वक्तव्य. मवियाच्या बैठकीला गैरहजर असणाऱ्या 24 आमदारांसोबत चर्चा करू. सामंत यांची प्रतिक्रिया. संजय दिना पाटीलच्या मतदारसंघात मनसेचं शक्तीप्रदर्शन. राज ठाकरेंच्या हस्ते विक्रोळीत मनसेच्या नव्या शाखेचं उद्घाटन. संजय पाटीलवर केलेल्या टीकेनंतर राज ठाकरेंचा ईशान्य मुंबईत दौरा.